जय शंभू नारायण. चुकीला माफी नाही. अरे सर 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 एकदा जोरात टाळ्या वाजवा मॅक्स सरांसाठी. सगळ्यांनी नाही काय झालं, मी यायच्या आधीच इकडे फार गोंधळ सुरू झाला होता. म्हणजे मॅक्स सर आले म्हटल्यावरती मला वाटलं आता इकडेच काहीतरी राडा होणार आहे, कारण या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि या लव्ह स्टोरीमध्ये मॅक्स सर काय करतायत हे आता हळूहळू आपल्याला कळणार आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी स्वागत करतो मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांचं. आणि हे तिघेही स्टार्स आज आमच्या या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. याचं आणखीन एक कारण आहे सर, अंकुश सरांना माहिती आहे सर, ते इकडे येऊन जाऊन असतात मध्ये आधी, म्हणजे राहायलाच इकडे येतं सुट्टीला मध्ये मध्ये. कारण हे वर्ष अंकुश चौधरी वर्ष म्हणून आम्ही आता जाहीरच करणार आहे. नुकताच डबल सीट हा सिनेमा आला आणि सुपर डुपर हिट सिनेमा, या यशासाठी मी शुभेच्छा देतो. आणि आता हा दुसरा सिनेमा तुम्ही घेऊन आला, हा अर्थातच सुपर डुपर हिट झालेला आहे ऑलरेडी इकडे आला म्हटल्यानंतर. या सिनेमाचं नाव आहे दगडी चाळ. तर दगडी चाळच्या निमित्तानं ही तगडी स्टार कास्ट आज आमच्या वाडीमध्ये आलेली आहे. मला मॅक्स सरांना विचारायचंय की काय आहे सर नक्की दगडी चाळ? दहशत, प्रेम, गुंतागुंत आणि पैसा वसूल चित्रपट. वा, मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि आज आमच्या कॅफेमध्ये दगडी चाळ या सुपर डुपर हिट सिनेमाची ही टीम आलेली आहे. मी सुरुवात करणार आहे मॅक्स सरांपासून. थोडक्यात मला तुमच्याकडून कळलं की दगडी चाळ म्हणजे नक्की काय आहे, पण मॅक्स सरांची जी यातली भूमिका आहे ती फार उत्सुकता वाढवणारी आहे. प्रोमोजमधूनच मी बघतोय तर खूप उत्सुकता वाटते आम्हाला. सर काय आहे नक्की भूमिका? दगडी चाळ म्हटलं की डॅडी, डॅडी म्हणजे साम्राज्य. पण या चित्रपटात डॅडी हे नुसते एक दहशतवाद, त्याचे एक समर्पक असं नाही आहे, तर एक सूर्याची गोष्ट आहे, त्या गोष्टीचा बॅकड्रॉप म्हणून डॅडी आहेत. वा. अंकुश, आता तुझ्याकडे, तुझ्या भूमिकेचं नाव काय आहे आणि कशी आहे ही व्यक्तिरेखा? यात मी सूर्य आहे, जे आता डॅडी म्हणाले सूर्या, तो मी सूर्य आहे. हां. गोष्ट 96च्या काळातली आहे आणि तिथला माहोल असलेला, त्या तरुणांना रिप्रेझेंट करणारा हा सूर्या. मी या दगडी चाळीला असं नाव देतो नेहमी, दगडी चाळ एक लव्ह स्टोरी. सो या फिल्ममध्ये ग्रे शेड आहेत, ब्लॅक शेड आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाच्या, रोमांसच्या, ॲक्शनच्या, गाण्यांच्या, चांगल्या स्क्रीन प्लेच्या अशा वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत. तर सप्तरंगी कलर असलेला हा सिनेमा, आणि त्याच्यामधला मी एक असा कलर जो एक छान पांढऱ्या रंगापासून सुरू होऊन येलो, पिवळ्या रंगापर्यंत जाऊन मग तो पिंक रंगाकडे येणारा, त्या प्रेमाच्या पिंक रंगाकडून पुढे पुढे हळूहळू तो ग्रे शेडकडे जाणारा, आणि त्याच्यानंतर तो ब्लॅक शेडमध्ये जातो का तो परत येतो का पुन्हा सफेद होतो, हा सूर्य आहे. क्या बात. त्यांच्या भूमिकेचा अभ्यास बघा, पिंक टू ग्रे शेड, कपडे पण तसेच घातलेले आहेत, पिंक. भूमिकेचा अभ्यासच ते कळलेला आहे मला. करेक्ट. आणि ज्यांच्या अंकुश सर प्रेमात पडतात, पूजा, तुला यात या सिनेमामध्ये ते काहीतरी एक छान नाव दिलं त्यांनी, कलरफुल, असं मी ऐकलेलं आहे. मग तू आज अशी का आली आहेस ब्लॅक अँड व्हाईट? कलरफुल मी फक्त सूर्यासाठीच आहे, आणि आज तू इथे असणार आहेस हे मला कळलंय, म्हणून मी आज अशी आली आहे ब्लॅक. हो हो, मला खूप पांढरा रंग आवडतो हे तिला आधीच कळलेलं होतं, त्यामुळे तिने खास ते मॅचिंग केलेलं आहे. आणि गजरात सुद्धा तिला पांढरा मिळाला, हे किती विशेष आहे बघा. थँक्यू. आणि तू बसल्यास त्या सोफ्याचा रंग देखील
तिला मॅच करणार आहे म्हणून तिने कदाचित क्या बात आहे सर. अंकुश सर इकडे अँकर व्हायच्या आत मी सुरू करतो पुढे. पूजा कशी आहे व्यक्तिरेखा ही? दगडी चाळ या चित्रपटात मी सोनल करते आणि सूर्या सोनलला कलरफुल अशी हाक मारतो. पण दगडी चाळमध्ये ही जी लव्ह स्टोरी आहे ना ती एक ठहराव असलेली लव्ह स्टोरी आहे. आज आपलं लाईफस्टाईल इतकं फास्ट झालं आहे. पटकन प्रेम होतं, चटकन ब्रेकअपही होतं, पटकन मग हाय हॅलो बाय हे सगळं होतं. त्यावेळेस व्यक्तीला जाणण्यासाठी वेळ लागायचा आणि आमच्या लव्ह स्टोरीमध्ये एक असा प्रसंग आहे की मला सूर्याला एक मेसेज पोचवायचा आहे पण तेव्हा काहीच नव्हते, फोन अजिबात नव्हते. सो ती त्याच्या घराच्या दरवाजाला चिठ्ठी अडकवते आणि हे जे सगळे छोटे छोटे प्रसंग आहेत असे काहीसे प्रसंग दगडी चाळ या लव्ह स्टोरीत पाहायला मिळतील. आणि अशी ठहराव असलेली प्रेम कहाणी आय थिंक दगडी चाळमधून लोक खूप एन्जॉय करतील. वा. चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे. त्यातल्या या 3 स्टार्सना इथे आत्ता आमंत्रित केलंय. आता आपण वळणार आहोत आणखीन एका स्टारकडे जो आमचा खूप चांगला मित्र आहे, सगळ्या महाराष्ट्राचा मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. जोरदार टाळ्या झाला पाहिजे संजय खापरे यांच्यासाठी. ओहो. वा वा. संजय खापरे पहिल्यांदाच चला हवाई उद्यामध्ये येत आहे, कसं वाटतंय? ही माझी 3री वेळ आहे. 2दा कळत न कळत या नाटकाच्या निमित्ताने मला यायला मिळालं आणि इथे आल्यामुळे आमच्या नाटकाची खऱ्या अर्थानं हवा झाली. आणि या नाटकाचा आता लवकरच आम्ही 150वा प्रयोग करतोय. वा वा वा. क्या बात आहे. आणि आता दगडीचा तुफान चाललेला आहे, याचं श्रेय सुद्धा याला द्यायला काही हरकत नाहीये. नाही सर, हे तुमचं श्रेय आहे, तुम्ही बनवला. आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तुमची व्यक्तिरेखा कशी आहे? माझा मित्र चंद्रकांत कणसे याला प्रमोट करण्यासाठी माझ्या चित्रपटामधलं नाव सुद्धा चंदू मामा आहे. त्याचा चंदूचा हा पहिला सिनेमा आहे, पण म्हणून हा माझं कॅरेक्टरचं नाव चंदू मामा ठेवलेलं नाहीये. तो आहे डॅडींचा खूप खास माणूस आणि एका खास माणसाच्या बरोबरीला कोणीतरी यायला लागल्यानंतर एक मी जुना माणूस म्हटल्यानंतर माझ्याकडे कुठेतरी इगो आहे. आत्तापर्यंत माझं वर्चस्व होतं डॅडींच्या बरोबरीनं, मग कुणीतरी आपली जागा घेते की काय असं कुठेतरी एक साशंकता मनामध्ये येते आणि मग एक संशयाला जागा मिळाल्यानंतर माणसातला खरा एक राक्षस जागा होतो, असं काहीतरी एक घडणार आहे त्यामध्ये. वा. चित्रपटाची आणखीन एक पॉझिटिव्ह बाजू अशी आहे चित्रपटाचं संगीत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित राज यांच्यासाठी. कसा आहे या सिनेमाचा एक्सपिरियन्स? जेव्हा मला सांगितलं दगडी चाळ ही फिल्म आहे, तेच नावच एवढं इंटरेस्टिंग होतं की काहीतरी वेगळं घडणार आहे असं वाटत होतं. पण त्यात रोमॅन्टिक सॉन्ग आल्यामुळे अजून एक मजा आली. असं वाटलं ह्या फिल्ममध्ये रोमॅन्टिक सॉन्ग पण असू शकतं. पण येस डेफिनेटली. अँड जसं अंकुश दादा बोलला की दगडी चाळ म्हणजे दगडी चाळ एक लव्ह स्टोरी आहे, तर नक्कीच ती लव्ह स्टोरी आहे. वा वा. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे त्यांना ज्यांच्या नजरेतून दगडी चाळ सगळा महाराष्ट्र बघतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्यासाठी. तर आज हे सगळे दिग्गज आमच्या या वाडीमध्ये आलेले आहेत. सर, ही वाडी आहे आमची. मॅक्स सरांना विशेष करून मला सांगायचं आहे. आणि हा माझा जो मागे आहे तो कॅफे आहे माझा, तो मी भाड्याने घेतलेला इथे. त्यात एवढी कमी जागा आहे की बाहेरच बसावं लागतं रस्त्यावर आपल्याला, त्यामुळे आपण बाहेर बसलेलो आहे. नंतर रस्त्यावर येण्यापेक्षा मी आधीपासूनच आलेलो, नंतर कुणी म्हणायला नको आम्ही आलो म्हणून. तर सरांचा एक कार्यक्रम घराघरात पोहोचला झी मराठीवरून. तो कार्यक्रम म्हणजेच मराठी पाऊल पडते पुढे, आणि त्यामध्ये परीक्षक म्हणून तुम्ही 2 सीझन्स तिथे होतात. तुमचा होता मराठी पाऊल पडते पुढे, यांचा आहे मराठी पाऊल पडते पुढ्यात. बघूयात मग आता हे मराठी पाऊल पडते पुढ्यात मध्ये नक्की काय घडणार आहे. राम राम, नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुलबहार पिठाची चक्की प्रस्तुत मराठी पाऊल पडते पुढ्यात. पॉवर बाय कानिपनाथ रसवंती गृह आणि को पॉवर्ड बाय सलीम शेठ पानवाले आणि गजकरण शेठ चहावाले.
वा 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 वा. आणि आमचे मीडिया पार्टनर आहेत गुलकंद केबल नेटवर्क टीव्ही. तुम्हाला सांगतो आज या गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून आज एक मोठी क्रांती या ठिकाणी होणार आहे. म्हणजे गेले 3 महिने जो कार्यक्रम आपण आपल्या या टीव्हीवर बघतोय त्याचा आज आम्ही या ठिकाणी ग्रँड फिनाईल करणार आहोत. ग्रँड काय? ते शेवटी करतात ना ते ग्रँड फिनेल नसतं ते ग्रँड फिनाल आहे. हा ते म्हणजे महाअंतिम संस्कार ना शेवटी. अंतिम सोहळा. मकरंद देशपांडे सर. हो हो. अरे क्या बात आहे क्या बात आहे. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात मकरंद देशपांडे मॅक्स सर या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. क्या बात आहे सर. क्या बात आहे सर क्या बात आहे. म्हणजे मॅगी नूडल्सच्या केसामुळे घराघरात प्रसिद्ध झालेले मॅक्स सर या ठिकाणी आलेले आहेत. सर पण तुम्ही लकी निघाला सर. लकी म्हणजे इथे मॅगीवर बंदी आली पण तुम्ही वाचलात. तुमचे राहिले सर. ते आता जे बटाट्याचे फिंगरप्रिंट्सचा काय भाव चालू आहे तुमच्याकडे? ते बटाट्याचे राहत नाही का फिंगरप्रिंट्स खायचे? फिंगरप्रिंट्स नसतं ते मग फ्रेंच फ्राईज. हा ते फ्राईड राईसचा काय भाव चालू आहे तुमच्याकडे? पण त्यांना का विचारताय तुम्ही असलं? अरे हॉटेल आहे त्यांचे. कुठले? अरे आम्ही बघितलंय मॅकडी. अरे मॅक डी म्हणजे त्यांचे मित्र म्हणून त्यांना प्रेमाने मॅक म्हणतात आणि डी म्हणजे देशपांडे. सर मॅक नावाने प्रसिद्ध असल्यामुळे बायका पण त्यांच्या नावाचे कपडे घालतात. कुठले? मॅक्सी. तर आज या ठिकाणी एक हा इव्हेंट या कार्यक्रम या ठिकाणी चालू करतो. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे दोन्ही जज. सर म्हणजे तुम्ही मॅक देशपांडे आहात पण आमच्याकडे वेगळे जज आहेत सर. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मॅक टॉवेल आणि उर्मिला मारझोडकर यांचा. चुकीला क्षमा नाही. मग काय सर? डायरेक्ट हातोडीच. चूक आत गेली पाहिजे म्हणून. जितू मला इतका आनंद झालाय आज की इतका आपण ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचले म्हणजे अप्रतिम एक्सपिरियन्स अँड ऑल. मला इतका म्हणजे काय बोलू आणि काय माईक मध्ये प्रॉब्लेम आहे. नाही माईक मध्ये माईक यांचा व्यवस्थित करा थोडा आवाज येतो सर. नाही ती माझी स्टाईल आहे असं. तर मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? आज आपण या फिनाले पर्यंत पोहोचलेलो आहे. काय बोलू मी? यांच्याकडे शब्द नाहीत आपण पुढे जाऊ. म्हणजे काय बोलू मी? आज आपण ह्या फिनाले पर्यंत पोहोचलो आहे आणि दिस इज ॲब्सल्युटली वंडरफुल. म्हणजे ज्या पद्धतीची मेहनत या लोकांनी केली आहे आणि खरोखर जिकरीचं काम असतं इथपर्यंत येणं आणि या स्टेजवरून परफॉर्म करून दाखवणं खरोखरच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. फार जिकरीचं काम असतं मॅडम इथपर्यंत येणं. म्हणजे 2दा टोल भरावा लागतो. फार दूर पडते इथपर्यंत. असू द्या असू द्या. टॉवेल कशाला आणलं सर तुम्ही? हे ओले झाले की 2 दिवस सुकत नाहीत मग ते पाणी अडवा पाणी जिरवा मध्ये ऍक्च्युली सरकारतर्फे पाणी अडवा पाणी जिरवाला एक वेगळा अवॉर्ड पण याला आहे. म्हणजे तुम्ही ब्रँड अँबॅसिडर त्याचे आहे ना म्हणून मॅक टॉवेल. या सर मॅक टॉवेल सर. या सर या सर. तर सर तुमच्या परवानगीनं मी या ठिकाणी सर्वप्रथम आमंत्रित करतो एक खराटे प्लेयर. हा ज्यांनी आपला अख्खा आयुष्य खराटेमध्ये घातलेला आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सागर खराटे यांचं.
घाबरू नको. डायरेक्ट बाहेरून बोलवलेलं आहे. डायरेक्ट बाहेरून आहे. मी घाबरते. शिवाय देऊ नका, शिवाय देऊ नका. तिकडची भाषा आहे. त्याचे अभ्यास आहे फारच फारच सुंदर. अभ्यास आहे असिस्टंट त्यांना मदत करा बरोबर. अरे बापरे, कौलं फोडणार. प्लीज क्या बात है, जोरदार टाळ्या. कौलं फोडणार आहे, जोरदार टाळ्या. क्या बात आहे. हाईट वर ते करणार. अरे बापरे, क्या बात आहे. माय गॉड. ओके सर. खतरनाक अजून अजून काय मी पुढे पुढे. हा मराठी बोलतो का? अरे मराठी ना ती भाषा आहे. पुढे पुढे घाबरू नको. मराठी ऐकलं सर. काय काय धरणा नीट तिकडची भाषा आहे. अप्रतिम. अरे मी अँकर आहे कार्यक्रमाचा. मराठी कुठल्या गावचा आहेस तू? सगळं करून जाणार आज. बापरे बापरे. काळजी करू नका, काळजी करू नका. ओ गॉड नो प्लीज. ओ वा नाही त्याचा नेम असणार. तो थिएटरचा दिसतोच आहे मला. नका ना ठेवू, हा नका ठेवू. राहू दे राहू दे. हा पडेल. बरं ठीक आहे. हा ओके सर. तुमच्या उजव्या बाजूचा. ओके सर. ओके सर रेडी सर. जबरदस्त सर जबरदस्त. हे ऐक. अरे तू हा
आता हे इथे कसं फुटलं? युनिकॅटम यांचा हे बंदुकीच्या गोळ्या सर एकमेकाच्या तोंडात घालणार आहेत. म्हणजे प्रत्यक्षात सर गोळी मारणार आहे. तुम्ही बघा सगळेजण, हा युनिकॅटम आहे सर. एकमेकाच्या तोंडामध्ये गोळी मार. नाही हे बघा, आता यांचं जीवन आणि यांचा मृत्यू या ज्या ठिकाणी होणार आहे. झाला तर मृत्यू, नाही तर यांना जीवनदान मिळणार आहे. सर हा ॲटम फार खतरनाक आहे. तुम्ही बघा सगळे मिळून. रेडी. ओ गॉड. क्या बात है! कमाल कमाल कमाल. अप्रतिम अप्रतिम जितू. अप्रतिम नाही सर, गेले सर, ऍक्च्युअल मध्ये गेले सर. तुमच्या लक्षात आलं असेल का, इतके तोडफोडीचे ॲटम आमच्या बजेटला काही परवडणार नाही आहे. म्हणून सर आम्ही काय केलंय, आता एकदम सीधा सिंपल ॲटम आम्ही बोलवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आता एक चित्रकार येणार आहे. तो चित्र काढणार आहे. आणि खास कला म्हणजे सर तुम्हाला असं दिसेल का वेगळंच चित्र त्या माणसाने काढलेलं आहे. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया FM घुसेन यांचं. सुरू कसं? हा Yes. इर्षद. अरे बापरे, आता कोणाचं तरी व्यक्तिचित्र काढणार ते. वा क्या बात आहे. परफेक्ट माणूस पकडलाय. वा वा वा. घ्या सर पटापट. ओके रेडी सर. शाबास. जय. मी यांना एवढंच सांगू शकतो, मी एवढंच करू शकतो. क्या बात आहे यार. आता सर मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे असा एक कलाकार, म्हणजे ज्याची जादू बघून भल्या भल्यांना धडकी भरली सर. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया जादूगार PT भाऊ सरकार. नमस्कार. तर मंडळी आता मी अप्रतिम अशी जादू दाखवणार आहे तुम्हाला. मी साखळीने बांधून घेणार, त्याला एक कुलूप लावणार, त्याची चावी लावणार, चावी फेकून देणार. हुडीनी या काय म्हणजे हा, आणि विदाउट चावी ती साखळी खोलणार मी. अप्रतिम जादू. वरून एक टांगती तलवार येणार आहे. आणि ती जर मी हा कुलूप वेळेवर उघडला नाही तर माझा जीवही जाऊ शकतो. बापरे. कॉन्सन्ट्रेट.
कुतूहल किती वाढवतात बघा सर. वा 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 वा. हा खरंच जीव घेणा खेळ असू शकतो पण सर जादूगार आहेत ते एका सेकंदात आता गायब होऊन दाखवतील. सर रनी घेतले रनी घेतले. आता एका सेकंदात गेला जादू. क्या बात आहे, जादू. वा, वा, सर. Come on, sir, come on. अरे कसला कमाल नाही घेतले. Yes, sir, yes. एक मिनिट. हे थांबीव ना. घे गेले. या बाजू. याला काय केलं? एवढी धार आहे याला. धारदार तलवार. घ्या. प्रदीप सुटलो निघालो. लहान मुलाने कुठे करू नये. मी तर आयुष्यात पुढे करणार नाही. अजून एक जादू दाखवणार आहे. जादू हिप्नोटाइज. म्हणजे असं तुमचं आता समाधान झालं नाही अजून. ओ गॉड. याच्याकडे लक्ष द्या. शांत बसा. आता तुम्हाला झोप येते ना. येते ना. हा म्हण ना. येते. अप्रतिम hypnotize. हा हे बघा. आता तुम्हाला झोप येते. शांत एकदम शांत झोपायची. 1 2 3. म्हणजे हे वेगळं आहे. चालता नाही हिप्नोटाइज. तू आता चालता नाही हिप्नोटाइज. चालता नाही. अरे चालता ना तू. खरंच नव्हतं झालं सर. तुम्ही स्वतः चालते सर. स्वतः चालते हिप्नोटाइज. झोपून गेले तुम्ही. असं झालं. हा. आता बरोबर नेम धरा. नेम चुकला. काय मागच्या वेळेस इकडे जरा जास्त चुकला. इथं लक्ष द्या. हा. आता तुम्हाला झोप येते. शांत झोपा. एकदम शांत. सर चालता ना. थोडा तरी चालता ना. थोडा पण थोडा होत होतो. तुम्ही प्रश्न विचारणार होतात ते. हा विचार. तू राहतो कुठं. डोंबिवलीला कुठं. पाटकर शाळेच्या बाजूला. तिथं माझी एक ओळखीची आहे. तिथं कुठल्या सोसायटीत. शालिनी सोसायटी. शालिनी सोसायटी मध्ये कितव्या माळ्यावर. सुगंधाच्या घरी पहिल्या माळ्यावर. सुगंधा कदम म्हणजे माझीच बायको. माझीच बायको. तुम्ही तर सर मी आता या मंचावर एका बाल कलाकाराला मी या ठिकाणी सादर करणार आहे सर. म्हणजे हा बाल कलाकार इतका जबरदस्त आहे तुम्हाला सांगतो. एवढ्या मोठ्या माणसांसर मात देऊ तो आता फिनाले पर्यंत आलेला आहे. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो विनीत भोंडे यांना. विनीत बोंडेवर शाहरुख खान. विनीत बोंडेवर तुमचा पोरगा आहे का. हा माझा पोरगा आहे. ते लाईट डान्स करते. ते लाईट डान्स. या सर या करा. बघा सर बघा. अप्रतिम. बाप रे. आज सॉकेट मध्ये टाकताय. हा म्हणजे त्याशिवाय क्या बात आहे सर. हा बाबा रेडी व्हेरी नाईस. म्युझिक. हा
अरे वा वा करा शाक लागला त्याला क्या बात है. मी तुम्हाला हे देऊ इच्छितो यासाठी. या बाबा तुम्ही या. क्या बात है क्या बात. सर सर हे लाईट बिल आहे 70,000. आमच्या स्टुडिओचे सगळे फ्यूज तुमच्यामुळे उडाले आणि सगळं लफडं झालं. माझा मोबाईल चार्जिंगला लावलेला त्याची बॅटरी गेली. 70,000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. काय 70,000 रुपये द्यायचे आता. येणार का कशाला करायचं लाइटिंग मॅन. पण कमी केलं असं चाललं असतं. पैसे द्या. चंदू तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि दिग्दर्शनातली ही पहिलीच फिल्म आहे तुमची, त्याबद्दल मनापासून शुभेच्छा. थँक्यू. सर मला जाणून घ्यायचं आहे दिग्दर्शकांच्या नजरेतून की दगडी चाळचं साधारण कथानक काय. 96ची गोष्ट आहे एक तर मुळात. 96 साली परिस्थिती अशी होती की गँगवॉर हे कुठच्या पद्धतीने तुमच्या घरात घुसेल सांगता येत नव्हतं. असाच एक तरुण सूर्या नावाचा जो अभ्युदयनगरमध्ये राहत असतो, त्याच्या बाबतीत अशी एक घटना घडते की त्याला दगडी जाळीशी सामना करावा लागतो. मग तो दगडी जाळीत इन होतो की त्यातून बाहेर पडतो. एकंदर अशी कथा आहे ती. वा. मॅक्स सर आज तुम्ही आला आणि माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेत. कारण एक सिरियल मी खूप छोटा होतो तेव्हापासून बघत होतो. इतका छोटा असेल की मला आई बाबांनी ती दाखवली होती. नाही सर म्हणजे प्लीज थांबव ना. इतकं किती लहान होणार आणखी. नाही नाही ते तुम्हाला वाटत असेल. नाही नाही त्यांनी कलप केला तसं तो. ते आहेत तसे छानच. पण सर्कस या सिरियलचा तो उल्लेख करावाच लागेल. एक अप्रतिम सिरियल आणि ज्यामधले सगळेच लोक आज खूप मोठ्या पदावर आहेत. म्हणजे तुम्ही असाल आशुतोष गोवारीकर, शाहरुख खान. मला तेच विचारायचं आहे की त्यावेळेला काय भावना होत्या या लोकांच्या सोबत काम करताना आणि आता कसं वाटतंय. तेव्हा आम्ही सगळे वेडे होतो. म्हणजे अजूनही आहोत. पण तेव्हा ठार वेडे होतो. कदाचित शाहरुखच्या मनात जर स्वप्न असतील तर ती मी पाहिली नाहीत. आशुतोष गोवारीकर नक्कीच विचारायचा की तुला काय वाटतं हा सीन कसा शूट करता येईल. मी म्हणायचो तू कर आणि मी निघून जायचो. कारण का मला फक्त ॲक्टिंग केली आणि त्यावेळी गंमत होती सर्कस. तो सर्कसचा तंबू आणि त्या सर्कस बरोबर आम्ही फिरायचो. आणि तेव्हा अजून प्राणी होते सर्कसमध्ये. तर आम्ही सर्कसमध्ये राहणं जास्त एन्जॉय करत होतो. शाहरुख खान मी सांगायचं तर माझ्याकडे एक बॅग होती. साधारण आपण शूटिंगला जातो तर एक अटॅची असेल. शाहरुख खानाला तेव्हा त्याच्याकडे 2 मोठ्या बॅगा होत्या. तर मी फक्त आमच्याबरोबर पवन मल्होत्रा होता. म्हटलं अरे याच्याकडे 2 मोठ्या बॅगा का. तर तो म्हणाला की तो मोठा होणार आहे. मुद्दा असा आहे की कोणाकडे काय होतं तेव्हा. आशुतोषकडे नक्कीच त्याच्याकडे तो डायरेक्टर होणार होता. शाहरुख खान हा मोठाच व्हायला आला होता. मी तेव्हा फक्त माझं काय असायचं उद्योग ट्रॅपीजवर जाऊन कधीतरी मी याच्यावरनं देईन का झोका. आणि एकदा दिलाही. एकदा दिलाय. क्या बात. वा. सर्कसमध्ये मला काय मिळालं माहीत नाही पण मला माझा मी मिळाला. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता जगावं. क्या बात है क्या बात. अंकुश मला तेच विचारायचं की सिनेमात भरपूर ॲक्शन आहे, ॲक्शन सिक्वेन्स आहेत, पण सेटवर किती धमाल होती. काय काय किस्से घडायचे सरांच्या बरोबर वगैरे तुम्ही. ॲक्च्युली काय झालं खूप सिन्सिअरली फिल्म होत असताना म्हणजे जेव्हा लव्ह ट्रॅक होता, प्रेमाचा ट्रॅक होता, तेव्हा खूप आम्ही धमाल केली. हिला कम्फर्टेबल रोमांससाठी करण्यासाठी थोडंसं सगळ्यांनीच वातावरण छान ठेवलं होतं. म्हणजे याचा अर्थ असं की एक पद्धत असते की बाबा आपल्याला माहिती आहे की आता हा प्रेमाचा सीन होणार आहे ह्याच्या पुढे आता कसं, तर हिच्याशी छान बोलायला लागायचं. हो, तिचं कौतुक करावं लागायचं. तिने घातलेला ड्रेस काय सुंदर ड्रेस आहे, आज तू काय छान दिसतेस, असं सुरू करायचं. आणि मग सेटवरच्या सगळ्या माणसांना असं सांगायचं की मेकअप मन तिच्याकडे गेलं की मॅडम आज तुम्ही खूप छान दिसताय की. तर बघ हा लाफ्टर जो आहे ना सुरू आहे. पूजा
त्यांनी सांगितलं की मग असं सगळं वातावरण क्रिएट केलं जायचं, पण त्याचा काही परिणाम व्हायचा तुझ्यावर? ऍक्च्युली व्हायचा, कारण का आत्ता सांगितलं मला असं कळलं की तुम्ही असं काहीतरी शिजवत होता माझ्या मागे. पण अंकुश चौधरी जेव्हा समोर ॲज अ हिरो म्हणून उभा असतो आणि आपल्याला खूप काय काय रोमॅन्टिक करायचं असतं, आणि आमच्या फिल्ममध्ये ना अशी एक गंमत आहे की सर खूप छान छान शायरीज माझ्यासाठी बोलतात. सो ॲक्च्युली सीन करताना ते जेव्हा शायरी बोलायला सुरुवात करायची तर मला खूपच हसू फुटायचं. त्यामुळे माझ्यामुळे सरांना खूप रिटेक्स द्यावे लागलेत. हसू का म्हणजे कुठल्या अर्थानं? मी ते एक्सेप्टच करू शकत नव्हते की अंकुश चौधरी माझ्यासाठी इतके आता मला ती शायरी बघायची आहे. आता मला त्यातली एक शायरी तर बघायचीच आहे आणि त्याचं लाईव्हच झालं पाहिजे. प्लीज. अरे देवा, वा 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 वा. म्हणजे आता हे उष्ण अवसान आणून प्रेमाने बोलायचं नाही, फिल्म रिलीज आहे. अंकुश सर, तुम्ही आज खूप छान दिसतंय. मला उष्ण अवसान गरज नाहीये, मी तयार केलं वातावरण. ये समंदर की लहरें किनारे पे ठहरे, ये समंदर की लहरें किनारे पे ठहरे, तेरी आंखें बयां करती है तेरे दिल के राज गहरे. हाय मैं मर जावा. असं झकासमध्ये एका सीनमध्ये सर काहीतरी परत शायरीच बोललेत आणि त्याच्यावर मी अशी रिॲक्ट झाली की हाय मैं मर जावा वगैरे. वा वा, क्या बात आहे. वा वा. तुला शेर आवडतं सांगत ना, मी तयार करून ठेवत जाईल पुढच्या वेळेला. खूप पुस्तकच ठेवेल माझ्याकडे एखादं. मॅक्स सर, तुमच्याकडे येणार आहे मी असं ऐकलं की या सिनेमातली जी तुमची व्यक्तिरेखा आहे डॅडी नावाची, त्यासाठी लुक पण विशेष होता आणि त्यासाठीही तुम्ही वेगळी मेहनत घेतली, तर त्याबद्दलही मला ऐकायचंय. खरं तर मी हलका झालो. वजन कमी झालं. त्याला सांगितलं केस कापायचे, तर तो हसला आणि म्हणाला की ट्रिम कर देगा. ट्रिम नाही, कापायचे. कितना? तर विचार केला याला सांगावं. मग नंतर म्हटलं की 1 मिनिट. गुगल गेला, डॅडींचा फोटो काढला. अच्छा. सांगितलं इतना. तो म्हणाला फिर कुछ बचेगा नहीं. तर मी त्याला सांगितलं की कर ना, और बाद में मुझ भी. अच्छा. तर तो म्हणाला सर फिर तो एकदम ऐसा लगेगा. मैंने कहा वही होने का. वा. वही. तर ते झालं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की कपडे घातले आणि नंतर आपण म्हणतो ना आयसिंग ऑन द केक, तशी ती जेव्हा जी टोपी घातली आणि टोपीला फक्त तिरपं केलं, त्याच्यानंतर स्वतः आरशात बघितलं मी आणि नजर स्थिरावली. म्हणजे ऍक्च्युली त्या गणेशने पैसे घेतले नाहीत आणि वर पैसे दिले असं मला वाटतं. एका केस नसलेल्या माणसाचं भलं झालं असेल, एवढे केस त्यांना सर हे पैसे घ्या, 5 लाख रुपये. वा वा वा. काही रसिक प्रेक्षक असतात, त्यांच्या मनात प्रश्न असतात, त्यांना आम्ही थेट ते विचारण्याचा बहुमान देतो. मला पूजा मॅडमला विचारायचंय. पूजा मॅडम, मी त्यांचा जबरदस्त फॅन आहे. थँक्यू. म्हणजे त्यांचे चित्रपट पाहिले, छान ऍक्टिंग, डान्स पण छान करतात त्या. तर माझी एक इच्छा आहे, तुम्ही पूर्ण कराल का? हो, का नाही. एक लावणी करून दाखवा ना आम्हाला, आमच्या प्रेक्षक. इतके डायहार्ड फॅन आहात तुम्ही यांच्या डान्सचे? नाही मग
नाही काय आमच्या गावाकडे एक वर्ष यांना बोलवलं होतं डान्सच्या कार्यक्रमासाठी. हा. तर यांनी बक्कळ पैसे सांगितले आम्हाला. मग मी तवाच विडा उचलला काय की एक ना एक दिवस हिला माझ्या आवडत्या गाण्यावर फुकट नाच. पण खरंच खूप आनंद झाला की दगडी चाळाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आज आमच्या कॅफेमध्ये आले आणि खूप धमाल केली त्यांनी. या मंचातर्फे झी मराठी आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी भेटूयात नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसह तुमच्या याच लाडक्या कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या.